पडतो पाऊस बघा, ते पावसाने धिंगाणा घातला सगळा, मार्केट सगळं जाम केलं, सगळे दुकानं बंद केली. ऐन वेळी येणारा हा पाऊस, काय सांगावं तुम्हाला या पावसाबद्दल. बघा, ज्यावेळेस पिकं असतात, ऊसा असतात, त्यावेळेस असा पाऊस पडला असता तर किती चांगलं झालं असतं. पाणी द्यायची गरज नव्हती. आता पाण्याचे आवर्षण चालू आहे तरी हा पाऊस पडतो आता फक्त आणि फक्त ऊसासाठी चांगला होतो, आपल्या माणसांसाठी नाही. कधी पण बघा, माणसांसाठी हा पाऊस आता का हानिकारक आहे. कारण या पावसामध्ये जर तुम्ही भिजलात, या पावसात जर तुम्ही भिजलात तर आजारी पडतात, त्याचबरोबर वेगवेगळे आजार होतात. लक्षात ठेवायचं, कारण येणारा हा पाऊस सर्वात जास्त आजार घेऊन येणारा हा पाऊस आहे. तुम्ही पण लक्षात ठेवा, पाऊस हा आजार घेऊन येणारा आणि अशुद्ध पाणी घेऊन येणारा असतो. कारण या पावसात जो भिजेल तो आजारीच पडेल. त्यासाठी प्रत्येकानं आपली काळजी घ्यायला पाहिजे. आपण पावसात नाही भिजलं पाहिजे. आणि विशेष म्हणजे पावसात जर भिजलो तर ट्रीटमेंट हा दवाखान्याची लवकर घ्यायला पाहिजे. बरं होईल, बरं होणारा असं म्हणत बसण्यापेक्षा जाऊन एखादं इंजेक्शन घ्या, गोळ्या घ्या आणि आपली आपली सेफ्टी आपण ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही शारीरिक त्रासाला सामोरे जाता येणार नाही किंवा जावं लागणार नाही. अशा प्रकारे प्रत्येकाने काळजी घ्या. बघा, असा दम खाऊन पाऊस पडतो, प्रत्येकाला विश्वास बघा. कारण असा पाऊस हा पहिला सीझन म्हणजे मे महिन्यात पडतो. कधी अचानक येतो की असा पाऊस येतो की पाणी सगळ्या नदीला पण होऊ शकतं, एवढा पाऊस पडतो. आणि कधी कधी झुळूक येते थोडीशी आणि निघून जातो, असाही पाऊस पडतो.